सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांचा सत्कार. प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांनी तरुणपणीच मराठीत नव्यानं प्रकाशन व्यवसाय सुरू करून निर्मल प्रकाशन या संस्थेची स्थापना केली. विविध वाङ्मय प्रकारामधील सुमारे 850 पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्रातील मराठी प्रकाशकांमध्ये स्वतःच्या प्रकाशनाचे स्वतंत्र असे स्थान निर्माण केले. प्रकाशन क्षेत्रातील त्यांचे हे लक्षणीय कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 2026चा प्रकाशकांसाठीचा असलेला उत्कृष्ट प्रकाशनाचा प्राध्यापक श्री पु. भागवत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. याचा मराठवाडा साहित्य परिषदेला आनंद झाला आहे, असे गौरवोद्गार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी या सत्कार समयी काढले होते. या पुरस्कारानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शनिवारी दिनांक 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता डॉक्टर ना. गो. नांदापूरकर सभागृहात श्री निर्मल कुमार सूर्यवंशी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारानिमित्त त्यांच्या कार्यावर व व्यक्तिमत्वावर कवी श्री व्यंकटेश चौधरी नांदेड यांनी भाष्य केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉक्टर दिलीप बिरुटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर हंसराज जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या प्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक संतोष तांबे यांचीही उपस्थिती होती. दखनी स्वराज्य न्यूजसाठी विशाल तांबे, छत्रपती संभाजीनगर. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर. सत्कारमूर्ती प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी त्यांच्या कार्यासंबंधी जी माहिती आपल्याला दिली, त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर जे बोलले, ते नांदेडचे कवी, कारण नांदेडचे असं विशेषण लावणं बरोबर नाही, कारण ते मर्यादित होतं. कवी व्यंकटेश चौधरी आणि मित्र. मला असं वाटलं होतं की सूर्यवंशी जास्त बोलतील, पण ते फार कमी बोलले. त्याच्यामुळे 4-2 मिनटं मी जास्त घेतली तरी चालण्यासारखं, पण तो भरून काढावा लागेल ना वेळ आपल्याला. मराठवाडा साहित्य परिषद मराठवाड्यातल्या आणि 30% बाहेरच्या संस्था ज्यांच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात, इतर 3 संस्था, अशी जे कोणी उपेक्षित अशा प्रकारचे प्रकाशक आणि लेखक असतील, त्यांची जबाबदारी ही त्यांनी न सांगता, कोणीही न सांगता गेल्या 20-25 वर्षामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेनं स्वीकारलेली आहे. याचा अर्थ 30% मराठवाडा साहित्य परिषदेचा जो वाटा आहे तो बाहेर जातो, म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांचा हिस्सा कमी होतो असं अजिबात नाही. पण त्यांच्यावरही, त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं जातं, त्यांचीही जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे आणि ते उपेक्षित राहता कामा नये. कारण कोकण, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोकण येतं, त्यांच्याकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेला तिथपर्यंत पोचताच येत नाही, जरी कार्यक्षेत्र मोठं असलं तरी. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण मराठवाडा साहित्य परिषदेचं तसं नाही, कारण आपण मध्यवर्ती ठिकाणी राहतो, महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण राहतो, आणि मध्यवर्ती ठिकाणी जे राहतात त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. तिकडे दिल्लीपर्यंत, तिकडे गोव्यापर्यंत, इकडे हैदराबादपर्यंत, असं या पद्धतीने. आणि म्हणून जे असतं त्याचा
कडे लक्ष देतो त्याची काही आणखी कारणं आहेत आणि ती इतिहासामध्ये दडलेली आहे. निजामी सत्तेमुळं मधला जो कालखंड आहे इंग्रजी सत्तेचा तो आपल्या वाट्याला न आल्यामुळे आपल्याकडे भाषेचं आणि नियमित शिक्षण सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे जो परिचय उर्वरित महाराष्ट्रातल्या वाचकांना, लेखकांना, शिक्षितांना झाला तो मराठवाड्यामध्ये झाला नाही. आणि म्हणून साधारण तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये लेखनच झालं नाही. मराठवाड्यातल्या लेखकांनी फारसं लिहिलंच नाही आणि म्हणून प्रकाशकाची फारशी गरजही आपल्याला पडली नाही, जी बाहेर पडली. पण नंतरच्या काळामध्ये साधारणपणे 30च्या नंतर ए.व्ही. जोशीसारखा लेखक, त्यानं काळोखाच्या अंगसारखी महत्त्वाची कादंबरी आणखी उत्तम असल्या प्रकारचं लेखन त्याने केलं. नाव देशपांडे, पण लेखनासाठी घेतलेलं सिनिक हे नाव. तर सिनिकसारखा कथाकार आणि प्रकाशकच नव्हते त्या काळामध्ये. मराठवाड्यात प्रकाशकच नव्हते. की ज्या काळात लिहायला लागले त्या काळात प्रकाशकच नव्हते आणि म्हणून कोणीतरी आपलं पुस्तक काढील आणि मग ते प्रकाशित येईल अशा प्रकारची परिस्थिती होती. हे लोक ज्या काळात लिहित होते त्या काळामध्ये एक प्रकाशक हैदराबादलाच, आपली राजधानी हैदराबाद असताना एकच प्रकाशक उदयाला आला, तो म्हणजे जोशी ब्रदर्स, प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते. नंतर स्थलांतर झालं औरंगाबादला आणि औरंगपुऱ्यामध्ये गुलबंडी ते महात्मा फुले पुतळा हा जो रस्ता आहे, हा तुकडा, त्या तुकड्याच्या गुलमंडीच्या बाजूने जवळ त्यांचं दुकान होतं. आम्हाला आठवतं की 60च्या सुमारास काही पुस्तकं एखाद दुसरं ते काढायचे, पण फार त्यांनी काढलं नाही. त्यांनी जर सातत्य ठेवलं असतं आणि मराठवाड्यामध्ये उदयाला येणारा सकस अशा प्रकारचं लेखन करणारा जो लेखक कवी होता, त्यांची पुस्तकं जर त्यांनी प्रकाशित केली असती तर मराठवाड्यातली ती एक मान्यवर अशा प्रकारची, सर्वात जुनी अशा प्रकारची प्रकाशन संस्था म्हणून नावारूपाला आली असती आणि तिथून आपली सुरुवात झाली असती खऱ्या अर्थाने. एका दुसरं मराठवाडा साहित्य परिषद भगवान देशमुख जी पुस्तकं काढायला कोणी नव्हतं आणि म्हणून लेखक कमी होते पण प्रकाशकही नव्हते. वी रघुनाथ, वाराकांत हे दोन महत्त्वाचे अशा प्रकारचे संधी काळातले आपले कवी आणि कथा कादंबरीकार. वी रघुनाथ हे कथा आणि कादंबरीकार आणि कवी, वाराकांत हे फक्त कवीच. या असताना यांना प्रकाशकच मिळाले नाही म्हणून वाट पाहावी लागली. वी रघुनाथचं तर मराठवाडा साहित्य परिषदेनं संपादित केल्यानंतर भगवान देशमुखांनी पुन्हा नभाच्या लालकडा आणि कथासंग्रह मौजेनं काढला आणि पुन्हा नभाच्या लालकडा हा संग्रह पण काढला. अशी परिस्थिती होती आणि म्हणून काही पुस्तकं थोडीफार मराठवाडा साहित्य परिषदेनं काढली. नांदापूरकरांना मिळाली. मायबोलीच्या कहाणीला प्रकाशक मिळाला नाही, तो म्हणून पुण्यातून कॉन्टिनेंटलनं ते पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. अशी परिस्थिती होती. म्हणून सातत्य ठेवणारा अशा प्रकारचा प्रकाशक आपल्याला मिळाला नाही. तो साधारणपणे 70च्या नंतरच मिळाला. एक साकेत, त्याचंही नाव आधी धारा होतं, धारा प्रकाशन होतं. धारा प्रकाशन म्हणजे बाबाबांची मुलगी धारा, साकेत हा त्यांचा मुलगा, त्यांच्या मुलांच्याच नावाने त्यांनी ती सुरू केलेली होती. आणि धारा प्रकाशन हे आतकरे आणि बाबाबांनी यांनी दोघांनी मिळून सामायिक पद्धतीनं ते सुरू केलेलं होतं. आणि मला आठवतं की 4 पुस्तकं त्यांनी काढलेली होती. धारा प्रकाशन चालू राहिलं असतं तर ते अलीकडचं सगळ्यात जुनं प्रकाशन आपल्याकडे राहिलं असतं. 1971 सूर्यवंशीनी पहिलं पुस्तक काढलं. खेड्यातून आलेला मुलगा, आर्थिक पाठबळ नाही, कदाचित त्या काळात नोकरी मिळाली असती त्यांना. इतकाही वाईट काळ नोकरी मिळण्याच्या दृष्टीने तो नव्हता. फार चांगला नसेलही पण एवढाही वाईट तो नव्हता. वर्षात केव्हा तरी कुठली तरी नोकरी त्यांना मिळाली असती, पण त्यांनी का त्यांना वाटलं माहीत नाही, पण त्यांना असं वाटलं की आपण प्रकाशक व्यवसाय सुरू करावा. कुरुंदकरांशी ती बोलली आणि कुरुंदकरांनी पाठीवर हात ठेवला. एखाद्या मोठ्या माणसानं त्या क्षेत्रातल्या एखाद्याच्या पाठीवर हात ठेवणं याला कमी महत्त्व नाही, फार मोठं महत्त्व असतं. कुरुंदकर हात ठेवतात
म्हणजे एका अर्थानं आशीर्वाद देतात, तू पुढे जा, मी आहे. कोणी आर्थिक कारण त्यांची परिस्थिती नसते, कोणी आर्थिक पाठबळ देऊ शकत नाही, पण तुम्हाला नैतिक पाठिंबा देणं, तुम्हाला उत्तेजन देणं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या त्यांना मिळाल्या. मी हे एवढ्यासाठी सांगतो, आणि याला एक इतिहास सूर्यवंशीच्या प्रकाशनाच्या वतीनं मला जेव्हा बोलावं लागलं त्यावेळेला तो इतिहास मी तिथं मांडलेला होता. साधारणपणे मला 2009च्या सुमारास श्रीपू भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार सुरू झाला. महाराष्ट्र शासनाने 1 लाखाचा पुरस्कार त्यावेळेला जाहीर केला. मला असं वाटतं की त्यावेळेला अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी तो जाहीर केला, कारण सभा संमेलनांमधून, साहित्य संमेलनांमधून इकडे तिकडे आपले लेखक, आपले कवी जे कोणी असतील, आपले म्हणजे मराठीतले, आपले म्हणजे अमुक त्याला दुसरे संदर्भ नाही आहे माझ्या पानामध्ये, पण मराठीतले जे आहेत त्यांचा कुठेतरी उल्लेख केला जातो, पुन्हा पुन्हा बोललं जातं, ते शासनाच्या कानापर्यंत जातं. आणि मग संवेदनशील अशा प्रकारचं शासन जर असेल तर याच्या नावानं काहीतरी करावं असं शासन, म्हणजे लेखकांनाही बरं वाटेल, त्यांच्या अनुयायांनाही बरं वाटेल, मराठी लेखकांना, मराठी प्रकाशकांनाही बरं वाटेल, आणि तेही आपल्याजवळ येतील. शासनाची तेवढीच भूमिका असते की आपल्याशी ते जोडले जावेत, हे घटकसुद्धा आपल्याशी जोडले जावेत, आणि म्हणून त्यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाला त्या निवड समितीमध्ये पहिल्याच पुरस्कारापासून होतो. योगायोग साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो, निवड समितीचा नाही. निवड समितीचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच असतो, आणि याचा मंत्री हा एक मेंबर असतो किंवा उपाध्यक्ष असतो, आणि संचालक आता सचिव. कारण आता मराठी विभागाकडे गेले, त्यावेळेला मराठी विभाग नव्हता, 10मध्ये मराठी विभाग झाला. मराठी मंत्रालय हे 10मध्ये अस्तित्वात आलं तेव्हा अशोक चव्हाणच होते. त्याला एक इतिहास आहे, तो मी सांगणार, तो माझ्या एका लेखामध्ये आलेला आहे. मी नसतो तर तेही सुरू झालं नसतं. मी जर नसतो तर ती चर्चा झाली नसती अशोक चव्हाणांशी थेट, आणि ते मराठी मंत्रालयसुद्धा अस्तित्वात आलं नसतं. त्याला एक वेगळा संदर्भ एका लेखामध्ये मी ती लिहिलं आहे, माझ्या एका पुस्तकात तो लेख आलेला आहे. IAS लोकांची ती संस्था आहे, त्या संस्थेनं ते पुस्तक काढलेलं आहे, त्यामध्ये 20 पानी लेख माझा आहे, त्यात हा संदर्भ आहे. तर 9मध्ये त्यावेळेला नांदेडचे आंबेकर नावाचे सांस्कृतिक संचालक होते. पहिलं नाव मला आठवत नाही, अजय, ज्योती आंबेकरांचा यजमान पती, हां तेवढं मला आठवतं. कारण त्या सूत्रसंचालन करायचं. आमचे कुठलंही संमेलन असलं आणि मंत्री असला की त्यांना बोलवायचे, कारण इकडे कोणी सूत्रसंचालन करायलाच नाही असं त्यांना वाटायचं. कारण औरंगाबादला 2004मध्ये जे संमेलन झालं त्यावेळेला असाच फोन की आम्हाला सूत्रसंचालन करायला तुमच्याकडे आवडेल, आणि आम्ही या ठिकाणी केलेली अशी मंत्र्याची इच्छा आहे की औरंगाबादच्या साहित्य संमेलनाचं सूत्रसंचालन मी करावं. तेव्हा मलाच फोन आला होता, कारण मी कार्याध्यक्ष होतो त्या साहित्य संमेलन, मी सगळा व्यवहार पाहत होतो, त्यामुळे मलाच फोन आला. तेव्हा त्यांना मी असं सांगितलं, आमच्याजवळ प्रभू शिंदे आहेत, आम्ही कशाला दुसऱ्याला बोलवा, आमचं नाव आधीच ठरलेलं आहे. आणि सावेंनी आपल्याकडे, आता ते बिचारे नाही, त्यांनी दुसरी नावं पण मला सांगितली. मी म्हटलं बिलकुल नाही, पमो असताना अन्य माणूस नाही, आपल्याकडे माणसं आहेत, आमच्याजवळ आमची माणसं असताना आम्ही पैसे देऊन बाहेरून का माणसं आणा, आम्हाला फुकट मिळतात आमची माणसं. आम्ही फमूला काहीच दिलं नाही, फक्त व्यासपीठच दिलं, एक पैसा दिला नाही, तर त्यांचंच संमेलन होतं असं त्यांना म्हणू शकतो, त्यांना आपण म्हणू शकत नाही. तर ज्योती आंबेकर यांनी त्या बैठकीसाठी प्रकाशकांची यादी केली होती. इतिहास मुद्दाम सांगतो, हा सांगितला पाहिजे. यादी केली होती की हे प्रकाशक आहेत आणि यांना आपल्याला पुरस्कार द्यायचा. 2 वर्ष ते झालं. पहिल्या वर्षीचा पुरस्कार 9चा पॉप्युलर प्रकाशनला गेला. दुसऱ्या वर्षीचा मग मी थोडं तयारीनिशी गेलो, नीट तयारी करून गेलो. मानसिक तयारी आधी काहीच माहीत नसल्यामुळं मंत्र्यांच्या बरोबरच्या, मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकांना आपल्याला त्या बैठकीत सहभागी होता येईल एक सदस्य म्हणून हेच माहीत नाही. आणि मग पूर्ण तयारीनिशी गेल्यामुळं तिथं आंबेकरांनी जेव्हा यादी ठेवली, मुंबई पुणे त्यात विदर्भाचा एकही प्रकाशक, मराठवाड्यात
मुळातच प्रकाशक नव्हते, यांचं सुरूच झालेलं एक विषय परिचय आणि बाबा भांड दोनच साकेत प्रकाशन. धाराचं रूपांतर साकेतमध्ये झालेलं होतं 4 पुस्तकातच. त्याच्याही पाठीमागे एक इतिहास येतो केव्हा तरी काळजीत चालेल. कारण ते भांडण मी मिटवलं होतं, कारण ही कामं करावी लागतात भांडणं मिटवायची सुद्धा. तर मी तिथं आक्षेप घेतला की ही जी यादी आमच्यासमोर तुम्ही ठेवलेली आहे त्यात मराठवाड्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश या भागातला एकही प्रकाशकाचं नाव या यादीत समाविष्ट नाही. ही यादी अपूर्ण आहे. त्या अजय आंबेकर म्हणाले की तिकडे प्रकाशक होते. म्हणजे तुम्हाला काय माहिती नसेल तर माहिती करून घ्यायला पाहिजे. मुंबईत बसून ती होत नाही. खरं तर तुम्ही नांदेडची, तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे, ती असायला पाहिजे. पण तुम्हाला नसेल तर मी सांगतो ना तुम्हाला, यादी फेर यादी करा, नंतर बैठक घ्या. अर्धा तास आम्ही थांबतो. मुख्यमंत्री न आल्यामुळं अशोक चव्हाण हे त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री होते आणि सांस्कृतिक मंत्री असल्यामुळं ते असे म्हणाले की करा यादी. मग मी त्यांना असं म्हणालो की सायकलवर एक एक पुस्तक घेऊन हिंडणारा, दाखवणारा आणि विकणारा बाबा भांड यांचं साकेत प्रकाशन तुम्हाला माहीत नाही का? आज किती मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं त्यांनी काढली. यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. ही जी तुम्ही यादी दिली यांच्या प्रकाशनाबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण ज्यांच्याबद्दल नागपूरचा प्रकाशक आहे त्यांची तुम्ही यादी केलेली नाही, ते यादीत तुम्ही घेतली. ही तुम्ही नावं घ्या. आम्हाला सगळा इतिहास माहिती आहे की सायकलवर फिरून आपलं प्रकाशन संस्था वाढवण्याचं ज्या पोरानं केलं तो पोरगा मला माहिती आहे. आता तो पोरगा राहिलेला नाही आहे तिथं. आणि मग ते नाव समाविष्ट केल्यानंतर जेव्हा विचारलं, मी वसुंधरा पेंडसे नाईक आणि मधु मंगेश कर्णिक असे आम्ही 3 सदस्य होतो, बाकी सगळे सरकारचे लोक होते. हे 2 सदस्य सुद्धा सरकारचेच होते. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, राज्य मराठी विकास संस्थेचा संचालक वसुंधरा पेंडसे नाईक. म्हणजे लाभार्थी तर होतेच, सरकारचे नसले तरी लाभार्थी ते होते. म्हणजे तुम्ही सुद्धा लाभार्थीच आहात. तेव्हा इथं फक्त निपक्षपातीपणानं विचार करू शकणारा मी एकटाच समजतो. आणि माझं मत असं आहे की एवढ्या शून्यामधून ज्या माणसानं काम केलं आणि संस्था उभी केली, आणि आता हजारो पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये नेमाडे सारख्यांची सुद्धा पुस्तकं आहेत. सगळे महत्त्वाचे अशा प्रकारचे लेखक ज्यांची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली ही सगळी पुस्तकं आहेत. तुम्ही त्यांचा विचार का करत नाही? आणि मग स्वाभाविकच आहे, मराठवाड्यातले बाबा भांड असल्यामुळं अशोकराव असं म्हणाले की असं करू नका, आपल्या मराठवाड्यातल्या माणसाला द्या ना संधी आमच्या तुम्ही. मग ते दोघं गप्प बसले. लाभार्थी दोन जे लाभार्थी होते आणि तो पुरस्कार मिळाला तेव्हा तो 1 लाखाचा होता. तेव्हा तो 1 लाखाचा पुरस्कार होता. दुसऱ्या पुरस्काराच्या वेळेस जेव्हा वेळ आली त्यावेळेला ही मंडळी श्रीपू भागवतांचं मौज प्रकाशांचं नाव पुढे करायला लागले. कर्णिक आणि वसुंधरा पेंडसे नाईक. मला असं नाही होणार. ज्यांच्या नावाचा पुरस्कार आहे त्यांना तुम्ही 2रा 3रा पुरस्कार देताय, काय बरोबर नाही. तुम्ही अनेक आहेत ना, तुम्हाला पॉप्युलर प्रकाशन आहे, अमके तमके, राजवंश आहे, खूप आहे, कॉन्टिनेंटल आहे, खूप प्रकाशन आहे, देशमुख आणि कंपनी, सुविचार आहे त्या बनर्टीचं. थोडी पुस्तकं काढली असली तरी चांगली पुस्तकं त्यांनी सुद्धा काढली. पुष्कळ प्रकाशक आपल्याजवळ आहेत, त्यातला तुम्हाला विचार करता येईल. आणि अशा पद्धतीनं त्यांना अडवून तिथं अडवणारा अशा प्रकारचा आणि सौफेर विचार करणारा सभासद तिथं गेला पाहिजे. दुर्दैवानं आपल्या वाट्याला ते पण कमी येते. मी असताना पुढच्या फेरीमध्ये मी असताना असा एक मुद्दा मांडला की स्त्रिया आपल्याकडे प्रकाशकच नाही आणि खेड्यात तर नाहीच नाही. मग एक स्त्री शून्यातून प्रकाशन संस्था उभी करते मोठी आणि तिला नावारूपाला आणते. ग्रामीण भागातून खेडेगावातून ती आलेली आहे. तिचा तुम्ही विचार कधी करणार? तिचं नाव यादीमध्ये आहे. मराठवाडा साहित्य परिषदेनं ती शिफारस केलेली होती की यांना द्या. स्त्रियांना कधी देणार आहात तुम्ही? का स्त्रियांनी या व्यवसायामध्ये पडायचं नाही? पुरुषांनीच हे व्यवसाय करायचे. म्हणून लांडेबाईला तो पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार काय कोणाला बोलता आलं नाही आणि म्हणून लांडेबाईला तो पुरस्कार मिळाला. नंतर सूर्यवंशीचं नाव जेव्हा आम्ही पाठवणं सुरू केलं
1920 1920 महामंडळात, आणि तिथं मी होतोच. त्यावेळेला जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये ग्रंथाली त्यांच्या समोरासमोर होतं. आणि मग दिनकर गांगल ग्रंथालीतून बाजूला झालेले होते, दुसरे लोक तोपर्यंत आलेले होते त्या ठिकाणी. पण तो दिनकर गांगलचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की विजय तेंडुलकर सोबत होते ग्रंथाली स्थापन करताना, त्यांची प्रेरणा होती. म्हटलं निर्मल प्रकाशनाला कुरूंकरांची प्रेरणा होती. कुरूंकरांनी पाठीवर हात ठेवलेला आहे, तिकडे तेंडुलकरांनी ठेवला, इकडे कुरूंकरांनी ठेवला. तुम्ही कसं करणार त्याचं? तुम्हाला हे बोलताही आलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला सुचलं पाहिजे, तुमची पूर्ण तयारी असली पाहिजे की समोरचा काय बोलेला आणि आपण त्याला उत्तर काय दिलं पाहिजे हे तुम्हाला देता मिळो ना मिळो. शेवटी प्रयत्न करणं, त्या ठिकाणी भूमिका मांडणं, कारण त्यांच्यावर ते बिंबवणं हे महत्त्वाचं असतं. नाही मिळाला तो त्यांनाच मिळाला जरूर त्यांना, पण मिळेल. आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषद नामांकन जे करतात ते नामांकन करणार सुद्धा नीट नामांकन करता आलं पाहिजे. नामांकन जर तुम्हाला नुसतंच माझा माणूस आहे, मराठवाड्याचा माणूस आहे आणि याचं नाव पाठवा, पण त्याच्यावर तुम्ही काय लिहिता, काय मांडता, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला नामांकन करताना नीट नामांकन केलं तर त्याचा विचार होऊ शकतो. मराठवाडा साहित्य परिषदेने गेली 5 वर्षे, जवळजवळ 5 ते 6 वर्षे मी नामांकन करतो यांचं. कारण आपल्याला बाबावांना पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याजवळ सूर्यवंशीशिवाय ज्यानं सातत्य राखलं असं प्रकाशकच नाही. हातकरीचं प्रकाशन यांच्या आधी निघाले, उपयोग काय? किंवा यांच्याबरोबरच निघाला, उपयोग काय? खंडित झालेलं आहे. क्रमिक पुस्तकावर सगळा जोर आहे, ललित पुस्तकावर जोरच नाही आहे, की म्हणून नाहीच. कधीतरी एखादं आलं तर आलं, गेलं तर गेलं, अशा पद्धतीनं ते निघतं. त्यापेक्षा स्वरूपनं जास्त पुस्तकं काढली, मराठीच्या स्वरूपनं जास्त पुस्तकं काढली. तर हे सगळं भान तुम्हाला असलं पाहिजे. त्या ठिकाणी ते करताना त्याची मांडणी तुम्हाला नीट करता आली पाहिजे आणि नेमकेपणानं त्या 5 ते 7 ओळीमध्ये, पण वाचायला कोणाला वेळ आहे तिथं, 5 ते 7 ओळीमध्ये ते मांडता आलं पाहिजे. नामांकन नीट झालं तर कधी ना कधी उपयोग होऊ शकतो. लेखकांच्याही बाबतीमध्ये तसंच आहे. लेखकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसेच भाषेचे जे काही पुरस्कार मिळाले, चंद्रकांत पाटील किंवा सुधीर रसाळ वगैरे, त्यांची नामांकन करताना घेतलेली खबरदारी ही त्याच्या पाठीमागची महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या हस्ते रसाळ सरांचा सत्कार झाला होता समर्थनगरमध्ये. तो कोणता क्लब आहे? टी क्लब का संडे क्लब, कुठला तरी क्लब आपल्या औरंगाबादला चालतो. तर श्याम देशपांडेच्या दुकानामध्ये जो क्लब चालतो त्या क्लबच्या वतीनं त्यांचा सत्कार झाला होता. तेव्हा मी तिथंही सांगितलं की हे तुम्हाला करावं लागतं. तुमची माणसं तिथं अपपर नाही करायचं. तिथं तुम्ही कधीही बाकीची गोष्ट, हा त्या गटातला आहे, मी या गटातला आहे, हे नाही. हे तुमचं काम नाही. तुमचं काम काय? कोणत्याही गटातलं कोणीही असू त्याचं काम काय ते लक्षात घ्या. त्याचं काम लक्षात घेऊन तुम्हाला नेमकेपणानं ते सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला स्पर्धक येतील ना, 13 संस्था, 12 ते 13 संस्था नामांकनं करतात. 1-2 संस्था नाही आहेत, नुसत्या ह्या 4च संस्था नाही आहेत, खूप संस्था आहेत. खूप संस्था नामांकनं करतात, सरकारच्या संस्था सुद्धा नामांकन करतात आणि जवळजवळ त्या ठिकाणी 20-25 नावं येतात. त्याच्यातून तुमचं नाव पुढे जाईल अशी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे. ती परिस्थिती निर्माण केली, एखादा जरी त्या ठिकाणी तुमचा चाहता म्हणा किंवा तुमचं काम माहीत असलेला म्हणा, न्यायबुद्धीचा म्हणा, न्यायबुद्धीचा फार महत्त्वाचा शब्द आहे, न्यायबुद्धीचा म्हणा असेल तर तो त्या ठिकाणी बोलतो. आणि ध्यानीमनी नसताना आपलं त्या ठिकाणी कोणी नसताना आपलं काम होतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला मांडणी नीट करावी लागते. पण लेखक असो, अभ्यासक असो, संशोधक असो, भाषाशास्त्रज्ञ सूर्यवंशी आपले कन्नड कोणाला माहिती आहे? त्यांचं नाव सुद्धा माहीत नाही. कन्नडचे जे सूर्यवंशी आहे, भाषेचं काम करणारे, कोणालाही माहीत नाही. पण त्यांनी केलेलं आहे का? त्यांनी काम केलेलं आहे, ते गेलेलं आहे, ते नेमकेपणानं त्या ठिकाणी मांडलं तुम्ही तर त्यांनाही पुरस्कार मिळू शकतो. कोणालाच माहीत नाही. सूर्यवंशी पुढे अजूनही विसरून गेले लोक. सूर्यवंशीला पुरस्कार मिळाला आणि संपलं का? असं कुठंही असू शकतो, खेड्यामध्ये सुद्धा असू शकतो माणूस. ते हेरणं आणि ते करणं हे महत्त्वाचं अशा प्रकारचं असतं या संदर्भामध्ये. आणि म्हणून या गोष्टी आपण केल्या पाहिजे. 850च्या वर त्यांची पुस्तकं आता झालेली, सतत सातत्य ठेवलं त्यांनी. 55 वर्ष झाली. 71 ते 26चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 55 वर्ष तर नक्कीच झाली, 56 सोडून देऊ आपण.
पण 55 वर्षे एक 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 पुस्तकं 800पर्यंत पुस्तकं त्यांनी काढलेली, काही चांगली असतील काही वाईट असतील, पण सगळीच नाही ना. चांगली असल्याशिवाय तुम्ही तग धरूच शकत नाही. काही पुस्तकं चांगली असल्याशिवाय तुम्ही तग धरूच शकत नाही. लेखनामध्ये सुद्धा एकच लेखक अनेक कलाकृती निर्माण करतो. सगळ्या कलाकृती या समान दर्जाच्या समान पातळीवरच्या कधीच असत नाही, खालीवर असतंच त्याच्यामध्ये. एक कविता साधारण असते, एक कविता सुमार असते, एक कविता एकदम वर गेलेली असते. तर वर गेलेली कविता महत्त्वाची, खालची पाहायचीच नसते. कधीही खालची पाहायची नसते, वरचीच पाहायची असते. तुकाराम महाराजांचे श्रेष्ठ दर्जाचे अभंगच लक्षात घ्यायचे. काही 20% किंवा 25% जे असतील ते सोडून द्यायचे, ते सोडून द्यायचं. त्यांची उंची कशावरून मोजायची, तर उंची त्याच्यावरून मोजायची. आणि म्हणून यांच्या सातत्य, यांचं जे यांनी ठेवलेलं सातत्य, यांनी काढलेली विविध प्रकारची पुस्तकं, विविध प्रकारची विविध वाङ्मय प्रकारातली पुस्तकं त्यांनी काढलेली, काही चांगल्या लेखकांची काढलेली त्यांनी जी पुस्तकं आहेत ते लक्षात घेऊन त्यांचा विचार इथं झालेला आहे. कारण मी तर तिथं नव्हतो, मी फक्त नामांकनच आपण करू शकतो. आता तिसरेच लोक होते, पण तिसऱ्या लोकांपैकी कोणीतरी एखादा निघाला आणि तो पुरस्कार पुन्हा आपल्या वाट्याला आला. दुसरा पुरस्कार मराठवाड्याच्या वाट्याला हा आलेला आहे. त्यांच्या नशिबानं आधी 1 लाख होता, नंतर 3 लाख झाला. दांडेबाईला 3 लाख मिळाले, त्यांना 5 लाख मिळाले. उशिरा मिळाल्याचा हाही फायदा आहे. राम मोरळे सरांचं सतत मी नाव पाठवायचं, पण मिळतच नव्हतं. आणि शेवटी ज्या वर्षी मिळाला त्या वर्षी तो 5 लाखावरून 10 लाख झाला. म्हणजे फायदाच झाला. म्हणजे ते हयात असताना मिळाला आणि दुसऱ्या दिवशी ते गेले, मुलींनी स्वीकारला होतो. पण एकदा हयात असताना जाहीर झाल्यावर तो द्यावाच लागतो. 2 दिवस आधी जर सर गेले असते तो पुरस्कार मिळाला असता, बिलकुल दिला असता. असताना तो सगळीत ठेवला असता, पुन्हा लेखक शोधला असता. ही त्यातली एक महत्त्वाची आठ. साहित्य अकादमीची सुद्धा तशा प्रकारची ती आठ सगळीकडे ती असते. आणि म्हणून तुम्ही नेहमी आपल्याकडे कोण सातत्य, विशेषतः प्रकाशन व्यवसायामध्ये सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. मी त्यांना टोचण्यासाठी ते लिहिलं नव्हतं, अभिनंदन करणारं आणि सत्कार करायचा म्हणून पत्र लिहिलं. त्यांना लिहिलं होतं की आता तुम्ही ओरड फार चाललेली प्रकाशकाची, दादाबरोबरीने उल्लेख केला, लोक फार कमी आहेत म्हणून मी त्याच्यावर जाहीर बोलत नाही. कधीतरी मी बोलणार आहे त्याच्यावर, कारण उदाहरणाशी बोलावं लागतं, समोर ठेवून बोलावं. ती व्यक्ती पण समोर पाहिजे, ती व्यक्ती समोर पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या देखत त्या व्यक्तीचा उल्लेख झाला पाहिजे की हा किती बदमाश आहे. म्हणजे तो त्याला कुठेतरी वाटतं की आपली बदमाशी आपण सोडली पाहिजे, कारण इतक्या लोकांना आता माहीत झालेलं आहे आपण बदमाश हे, आपण बदमाश हे माहीत झालेलं आहे. म्हणून सगळे लोक जास्त पाहिजे. ते केव्हा तरी मी त्याच्यावर बोलणार आहे म्हणून मी त्यांना पत्र लिहिलेलं होतं की आता तुम्ही, मला माहीत नाही तुम्ही पैसे घेत होते की नाही माहीत नाही, आता तुम्ही पैसे घ्यायचे नाही, कारण आता तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होतीच ती तुम्हाला, पण आता तिच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं की हे चांगलं पुस्तक नाही आहे ना, लेखक बळजबरी करतो, काढू नका. तुम्हाला जे वाटतं, ज्याच्यात व्यवसाय होईल असं वाटतं तसं पुस्तक तुम्ही काढा, पण पैसे नाही घ्यायचे. पैसे घेतले तुम्ही पहिल्या पातळीवर गेले असं समजा, जर घेत असले तर पहिल्या पातळीवर गेले आणि कुठंतरी चुकीच्या ठिकाणी पुरस्कार गेला असं होईल. त्या पुरस्काराचा तुमचा मान राखण्यासाठी याच्यापुढे तुम्ही कोणत्याही लेखकाकडून पुस्तक नका काढू, पण त्याच्याकडून पैसे घेऊ नका, एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.